नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 4 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक ट्यूना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 2 मे। स्पष्टीकरण: जागतिक ट्यूना दिवस दरवर्षी 2 मे रोजी साजरा केला जातो। हा दिवस ट्यूना माशाचे महत्त्व, शाश्वत मत्स्यपालन आणि या प्रजातीच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवतो। संयुक्त राष्ट्रांद्वारे मान्यता प्राप्त असलेला हा दिवस अतिमत्स्यमारी रोखण्यावर आणि ट्यूनाचे आर्थिक व पोषणविषयक फायद्यांचे रक्षण करण्यावर भर देतो। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आपत्तीच्या माहितीसाठी हुआरेल ॲप लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मिझोराम। स्पष्टीकरण: अलीकडेच मिझोराम सरकारने आपत्तींच्या काळात त्वरित माहिती सामायिक करण्यासाठी आणि रिअल टाइम रिपोर्टिंगसाठी हुआरेल ॲप लॉन्च केले आहे। या ॲपचा उद्देश आणीबाणीच्या परिस्थितीत समन्वय सुधारणे आणि नागरिक तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यातील माहितीचा प्रवाह वेगवान करणे हा आहे। मिझोराम राज्याची माहिती: राजधानी आयझॉल, मुख्यमंत्री लालदुहोमा, राज्यपाल जनरल व्ही.के. सिंग। आता पाहू मिझोरामशी संबंधित इतर चालू घडामोडी। चापचर कृत सण मिझोराममध्ये साजरा करण्यात आला। मिझोराममध्ये रीड स्नेकची एक नवीन प्रजाती शोधली गेली। पंतप्रधान मोदींनी मिझोराममध्ये बेराबी सैरांग या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले। मिझोराम विधानसभेने भिक्षावृत्तीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले। ASIने मिझोरामच्या लंगफन रोपईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले। प्रश्न 3, अलीकडेच RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रोहित जैन। स्पष्टीकरण: भारत सरकारने रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे। ते 3 मे 2026 पासून 3 वर्षांसाठी या पदाचा पदभार स्वीकारतील। रोहित जैन सध्या RBIमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते आणि ते टी रविशंकर यांची जागा घेतील। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। सेलने दिलीप कुमार यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली। दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO म्हणून संजय जमुआर यांची निवड झाली। नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली। बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली। रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने परमिंदर सिंग यांची CEO म्हणून नियुक्ती केली। डाबरने हरजीत एस भल्ला यांची भारताच्या व्यवसायाचे CEO म्हणून नियुक्ती केली। नीतू समरा यांची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली। श्रीकांत वेलामाकन्नी यांची नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4, अलीकडेच पंचायत उन्नती सूचकांक 2.0 मध्ये कोणत्या राज्याला पहिले स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, त्रिपुरा। स्पष्टीकरण: पंचायत उन्नती सूचकांक PAI 2.0 मध्ये त्रिपुराला पहिले स्थान देण्यात आले आहे। पंचायती राज मंत्रालयाने जारी केलेल्या या अहवालात त्रिपुरातील सुमारे 80% ग्रामपंचायतींनी फ्रंट रनर ग्रेड मिळवून अव्वल कामगिरी केली आहे। त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील जुगल किशोर नगर ग्राम समितीने देशभर प्रथम क्रमांक पटकावला आहे। त्रिपुरा राज्याची माहिती: राजधानी आगरतळा, मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी। आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी। त्रिपुरामध्ये 450 कोटी रुपये खर्चाच्या माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली। त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताची पहिली सोलर पॉवर्ड ATM व्हॅन लॉन्च केली। मेईटीने त्रिपुरामध्ये सायबर भारत सेतू कार्यशाळा सुरू केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 524 वर्षे जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन केले। त्रिपुरामध्ये सर्वात आधी सभासार हे AI टूल लागू करण्यात आले। न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांनी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। त्रिपुरा भारताचे तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे। त्रिपुरा सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले। प्रश्न 5, अलीकडेच भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापित केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण सह प्रात्यक्षिक केंद्र उत्तर प्रदेशातील पिलीभीत तांडा बिजैसी येथे स्थापित केले जात आहे। अपेडाने कृषी विभागासोबत 70 वर्षाच्या लीज करारांतर्गत सुमारे 7 एकर जमिनीवर हे केंद्र उभारण्याची योजना आखली आहे।
हे केंद्र बासमती शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करेल. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरदोईमध्ये उत्तर प्रदेशच्या सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशातील सिकंदराबादमध्ये लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सुरू झाला. उत्तर प्रदेशातील अलीगढमधील शेखा तलावाला रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या दिव्या सिंगने अवघ्या 14 दिवसांत सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचून विक्रम केला. देवनागरी लिपीत लिहिलेली श्रीरामचरितमानसची सुमारे 200 वर्षे जुनी दुर्मिळ हस्तलिखित प्रत अयोध्या येथे सापडली. उत्तर प्रदेश सरकारने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 6. अलीकडेच नवाचार आणि सर्वसमावेशकतेवर 10वी राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चंदीगड. स्पष्टीकरण. नवाचार आणि सर्वसमावेशकता या विषयावरील 10वी राष्ट्रीय शिखर परिषद अलीकडेच चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली. विषय: भारताच्या आरोग्याचे भविष्य घडवणारी सर्वोत्तम पद्धती. उद्देश: राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये अवलंबलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे सादरीकरण करणे. प्रश्न 7. अलीकडेच जारी करण्यात आलेल्या QS/MBA रँकिंग 2026 मध्ये भारतात कोण अव्वल राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. IIM बेंगळुरू. स्पष्टीकरण. अलीकडेच जारी करण्यात आलेल्या QS एक्झिक्युटिव्ह MBA रँकिंग 2026 मध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था IIM बेंगळुरू भारतातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल ठरले आहे. जागतिक स्तरावर 64व्या स्थानासह हे जगातील पहिल्या 100 कार्यकारी MBA कार्यक्रमांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय संस्थान ठरले आहे. प्रश्न 8. अलीकडेच भारतातील F1 कार्यक्रमाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. श्रेयस अय्यर. स्पष्टीकरण. मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची भारतातील आपल्या अधिकृत F1 कार्यक्रमासाठी आणि F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 साठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या भागीदारीचा उद्देश भारतात सिम रेसिंग आणि फॉर्म्युला 1ला प्रोत्साहन देणे हा आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ रितेश आणि जेनेलिया देशमुख. इन्फोसिस कालोस अल्काराज ग्लोबल अँबेसेडर. 18 स्मृती मंधाना. जिंदाल स्टेनलेस स्टील रणवीर सिंग. वर्ल्ड के बेंगळुरू 2026 ब्लॅका व्लासिक. यामाहा म्युझिक इंडिया AR रहमान. जनगणना 2027 केंद्रीय गृह मंत्रालय सुदर्शन पटनायक. प्रश्न 9. अलीकडेच भारताची पहिली MLFF टोलिंग प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. स्पष्टीकरण. भारताची पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो MLFF टोलिंग प्रणाली गुजरातमध्ये राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सुरत ते भरूच विभागातील 84 टोल प्लाझावर सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली ANPR आणि फास्टॅग तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे वाहनांना न थांबता टोल भरता येतो. ही प्रणाली 120 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या वाहनांकडूनही टोल गोळा करण्यास सक्षम आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. अहमदाबाद रेल्वे डेपो वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनला आहे. गुजरातमध्ये प्रतिभावान खेळाडूच्या DNA मॅपिंगसाठी स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. धुलेरा येथे भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी आर्थिक क्षेत्राला मंजुरी मिळाली. नारी ते AI हे AI टूल गुजरात पोलिसांकडून लॉन्च करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सानंदमध्ये केम्स सेमिकॉन प्लांटचे उद्घाटन केले. गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न 10. अलीकडेच ॲटलस ड्रोन स्वॉर्म सिस्टमचे अनावरण कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. चीन. स्पष्टीकरण. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ॲटलस नामक प्रगत ड्रोन स्वॉर्म सिस्टमचे अनावरण केले आहे. हे चायना इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशनद्वारे विकसित केले असून ते एकाच वेळी सुमारे 100 ड्रोन नियंत्रित करण्यास सक्षम आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने डायरेक्ट कोल फ्युएल सेल विकसित केला आहे. चीनने चंद्राच्या उल्कापातामध्ये नवीन खनिजाचा शोध लावला आहे. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले आहे.
जगात सर्वाधिक संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये $155 अब्ज विक्रमी व्यापार झाला. प्रश्न 11. अलीकडेच MSME सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भरत खेरा. स्पष्टीकरण. 1 मे 2026 रोजी हिमाचल प्रदेश कॅडरचे 1995 बॅचचे IAS अधिकारी भरत खेरा यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. प्रश्न 12. अलीकडेच इस्रोने संयुक्त चंद्रयान-5 मिशनसाठी कोणत्या देशात स्थळ मूल्यमापन सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. इस्रोने जपानसोबतच्या चंद्रयान-5 मिशनसाठी जपानमधील प्रक्षेपण स्थळाचे मूल्यमापन सुरू केले आहे. इस्रोची टीम जपानच्या तनेगाशिमा स्पेस सेंटरची पाहणी करत आहे. या मिशनमध्ये भारताचा लँडर आणि जपानचा 350 किलोचा रोवर असेल, जो चंद्रावर 100 दिवस काम करेल. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान साने ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. स्मार्ट शहरांसाठी भारताचा जपानसोबत डेटा करार झाला आहे. जपानने प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली. जपानने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला. भारत आणि जपान दरम्यान धर्म गार्डियन हा लष्करी सराव उत्तराखंडमध्ये पार पडला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता मागील प्रश्नाचे उत्तर. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा जगातील 33वा देश कोणता? याचे अचूक उत्तर आहे बांगलादेश. आता पाहू महत्त्वाची उजळणी प्रश्न. UPSC उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू झाली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. संरक्षण खर्चात अमेरिका जगात प्रथम क्रमांकावर आहे. IIT मद्रासने ओमेगा बॉल 3 टीम फुटबॉल सादर केला. भारताचा पहिला फास्ट ब्रीडर रिॲक्टर कल्पक्कम तामिळनाडू येथे स्थापित करण्यात आला. UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे मशरूम मिशन सुरू केले. तुर्कीने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर नवीन निर्बंध आणले आहेत. सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लडाखमध्ये उभारले जाणार आहे. छत्तीसगडने ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याला देशातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.